पुढची आणखीन एक अपडेट काय बघूया। सिल्लोडमध्ये आयशा बेगम, नासिर हुसैन सय्यद आघाडीवर असल्याचं समजतंय। शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत। आयशा बेगम आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। तर रजिया बेगम, अब्दुल सय्यद अल मुहम्मदी या सुद्धा आघाडीवर आहेत। 8342 मतांची त्यांच्याकडे सध्या आघाडी आहे। पुढची ब्रेकिंग न्यूज काय पाहूया। करमाळ्यातली ही ब्रेकिंग न्यूज आहे। पांडे गटात भाजपच्या रश्मी बागल पिछाडीवर पडलेले आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार राणी संतोष वारे या आघाडीवर आहेत। भाजपच्या उमेदवार पिछाडीवर पडल्याची बातमी समोर येतेय। क्षणाक्षणाचे अत्यंत वेगवान अचूक निकाल केवळ लोकशाही मराठीवर। तर तिकडे मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत। अमित व्यवहारे हे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातले उमेदवार विजयी झाल्याची माहिती मिळतेय। आष्टी पंचायत समिती गणाचे ते उमेदवार आहेत। ते विजयी झाल्याची आता अपडेट मिळतेय। मोहोळमधली ही अपडेट आहे, आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।